श्री स्वामी समर्थ. संकटात सापडलेल्या भक्तांची परीक्षा स्वामी कशी घेतात आणि साक्षात स्वामींना ढोंगी म्हणणाऱ्या निंदकांचा गर्व स्वामी कसा उतरवतात, हे आज आपण या 4थ्या अध्यायातून पाहणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ विथ मोहिनी AI मध्ये. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत रंजक अशा 4थ्या अध्यायाचा सोपा अर्थ आणि त्यातील बोधप्रद कथा जाणून घेणार आहोत. या अध्यायात स्वामीचे अक्कलकोटमधील वास्तव्य, त्याचे परमभक्त चोळप्पा यांची निष्काम सेवा आणि स्वामींनी दाखवलेल्या अद्भुत लीलाचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरू करूया अध्याय 4. अध्यायाच्या सुरुवातीला सांगितले आहे की देवाला प्राप्त करण्यासाठी कठीण तीर्थयात्रा, योगाभ्यास किंवा मोठे होमहवन करण्याची गरज नाही. जर तुम्ही केवळ श्रद्धेने मुखाने स्वामींचे कीर्तन केले, त्यांच्या चरणाची भक्ती केली किंवा नामस्मरण केले तरी पुरेसे आहे. स्वामी समर्थ हे अक्कलकोटला आल्यावर त्यांची चोळप्पाच्या घरी राहण्याचे पसंत केले. चोळप्पाची परिस्थिती बेताची होती, पण त्याची भक्ती अढळ होती. स्वामींच्या कृपेने त्यांच्या घरी जणू लक्ष्मीच नांदू लागली. साक्षात वैकुंठ निवासी स्वामी त्यांच्या घरी राहू लागले. हे चोळप्पाच्या पूर्वपुण्याईचे फळ होते. स्वामी केवळ भक्तांच्या घरी राहत नाहीत, तर त्यांच्या भक्तीची परीक्षाही घेतात. चोळप्पा अनेक प्रकारचा त्रास झाला, पण त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. त्यांची पत्नीसुद्धा अत्यंत सद्गुणी आणि स्वामींची सेवा करण्यात आनंदी होती. स्वामी अक्कलकोटमध्ये नाना प्रकारचे खेळ खेळत आणि विचित्र लीला दाखवत. त्यांच्या या लीला समजणे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे होते. स्वामींची ख्याती सर्व दूरवर पसरली, त्यामुळे देशोदेशातून लोक दर्शनासाठी अक्कलकोटला येऊ लागले. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असे. कोणी संपत्ती मिळावी म्हणून येत, तर कोणी संततीसाठी प्रार्थना करत. कोणाला लग्न व्हावे असे वाटे, तर कोणी आजारपण किंवा संसारातील त्रासाने कंटाळून स्वामीच्या चरणी येत. ज्याप्रमाणे कल्पवृक्षाखाली बसल्यावर सर्व इच्छा पूर्ण होतात, त्याचप्रमाणे स्वामी आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत. ते केवळ भक्तांच्या कल्याणासाठीच मानव रूपात अवतरले होते. स्वामी केवळ प्रेमळच नव्हते, तर जे लोक कुटील, निंदक किंवा नास्तिक होते, त्यांना ते योग्य वेळी शासन धडा देखील शिकवत. याच अध्यायात पुढे 2 संन्याशांचा उल्लेख येतो, जे अक्कलकोटला आले होते. त्यांनी स्वामींना ढोंगी म्हणून हिणवले आणि लोकांना विचारले की तुम्हाला वेड लागले आहे का? तुम्ही अशा माणसाच्या पाया पडता? त्यांनी स्वामीची टिंगल केली. जेव्हा त्या 2 संन्याशांची स्वामींची निंदा केली, तेव्हा स्वामींनी त्यांच्या अंतरातील हेतू ओळखला. स्वामी उठून एका दुसऱ्या भक्ताच्या घरी गेले आणि त्यांच्यासोबत ते संन्यासीही तिथे पोचले. तिथे स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी जमली. लोकांनी स्वामीपुढे अनेक प्रकारचे पदार्थ, फळे आणि मिठाई अर्पण केली. स्वामींनी आपल्या हाताने ते सर्व पदार्थ त्या संन्याशांच्या पुढे ढकलले. पदार्थांचा सुवास आणि समोर मांडलेली मिष्टान्न पाहून संन्याशांच्या तोंडाला पाणी सुटले. ते दिवसभर उपाशी होते, त्यामुळे त्यांना खूप भूक लागली होती. पण इतक्यात स्वामींच्या सेवकांनी ती सर्व ताटे तिथून उचलली आणि गरजू लोकांना वाटून टाकली. त्या दिवशी त्या संन्याशांना अन्नाचा एक कणही मिळाला नाही. त्यांना दिवसभर आणि रात्रभर उपाशी राहावे लागले. ज्या स्वामींना त्यांनी ढोंगी म्हटले होते, त्यांच्याच समोर अन्नावाचून त्यांची तगमग झाली. कुत्सित भावनेने आलेल्या लोकांची कशी विटंबना होते, हे स्वामींनी दाखवून दिले. शेवटी ग्रंथकार म्हणतात की जे भक्त श्रद्धेने स्वामींची भक्ती करतात,
त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. स्वामी हे साक्षात श्रीपाद वल्लभ आणि दत्तात्रेयाचा अवतार आहे. अशा प्रकारे स्वामींनी त्या संन्याशांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. यातून आपण हेच शिकतो की संतांची कधीही निंदा करू नये. तर स्वामी भक्तांनो, असा होता श्री स्वामी चरित्र सारामृतातील 4था अध्याय. या अध्यायातून आपण हे शिकलो की स्वामींना केवळ ब्रह्मा, उपचार किंवा संपत्ती नको असते, तर त्यांना भक्तांचा खरा आणि निर्मळ भाव हवा असतो. चोळप्याची निस्सीम भक्ती आणि निंदकांना स्वामींनी शिकवलेला धडा आपल्या डोळ्यात अर्जन घालणारा आहे. तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामीच्या इतर भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या लाईफ विथ मोहिनी AI चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा 5वा अध्याय तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वामींच्या नामात आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.